हो, काय सांगाल आज गोंदिया जिल्ह्यातील 3 विषयांना घेऊन आपण विविध ठिकाणी निवेदनं दिली आहेत, त्याच्यानंतर आपण पत्रकार परिषद घेतलं, काय सांगाल ते 3 विषय? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आज आम्ही जे 3 सब्जेक्टमध्ये पत्रकार परिषद घेतली त्याचं मूळ कारण आहे की आमचे जे बळीराजा आहे, मध्य प्रदेश असो महाराष्ट्र असो, त्या बळीराजांना ते मेहनत करतात, त्याचे जे धान आहे ते धानाला भाव मिळत नाही आणि जे गरीब माणूस आहे जे त्याला जे राशन दुकानमध्ये जे अनाज भेटतात ते बरोबर खावासाठी नाही, काही म्हशीला खावासाठी अनाज भेटतात। त्याचं कारण आहे मध्य प्रदेश म्हणून ते एक भरपूर मोठा भ्रष्टाचार चालू आहे। त्या मध्य प्रदेशातून काही गाड्या जे आहे त्या बोरीमध्ये शासनाच्या बोरीमध्ये ते धान येत आहे, ते धानाला इथं मिलिंग करून ते विकण्याचं काम चालू आहे। हा काम फक्त गोंदियाला नाही आहे, भंडारा, नागपूर आणि भरपूर जे आपले राज्य आहे ते राज्यामध्ये चालू आहे। आणि त्या राज्यात असं आहे की जे धानाची बोरी आहे त्या बोरी गव्हर्नमेंट शासनाची राहतात आणि जे तांदूळ चाळवाला आहे ते तांदूळ आपल्याला काही कोणाने सांगितलं असतील ते राशन दुकानमध्ये घेऊन जाऊन नंतर त्याच दुकानमध्ये येत आहे, ते राशन दुकानाच्या बोरीमध्ये पाठवून व्यापारीला सहकार करायचा, मोठा कसा करायचा, ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक मोठा भ्रष्टाचार आहे। गरीब माणसाला ते जे गाईच खाऊ शकत नाहीत ते अनाज द्यायचं आणि त्यांना रिटर्न कोणत्याही दुकानदाराला कोणी व्यापारीला घेऊन तरी ते परत त्या दुकानदार ते जे मोठे जे व्यापारी आहे त्याला परत द्यायचं आणि जे धान आहे ते कमी किंमतमध्ये घेऊन तरी बळीराजाला कमी भावात देऊन तरी आपल्याला घ्यायचं काम करत आहे। ते भरपूर त्यामध्ये किरकोळ आहे आणि जे शासनाचं धान आहे त्या शासनाच्या बोरीमध्ये टाकून गोंदियाला काही मिलिंगमध्ये या दलालाच्या माध्यमाने आणि काही बालाघाटचे जे अधिकारी आहे त्याला भेटून भ्रष्टाचार करून ते निष्पक्ष एकदम व्यापारी म्हणून एक नंबरचा दिसणारा ते व्यापार भ्रष्टाचारचा ते गोंदियामध्ये चालू आहे। त्या थांबवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता त्या कामाला सामोर भ्रष्टाचार होऊ नये, गरिबाला चांगला तांदूळ भेटला पाहिजे आणि शेतकरी बळीराजा आहे त्याच्या धानाला भाव भेटला पाहिजे, ते आंदोलन करण्यासाठी आम्ही सामोर आलेले आहे। शेतकऱ्यांचे 10% जे शेअर कापले जातात, काय नेमका प्रकार आहे तो आणि शिवसेनेची काय नेमकी मागणी आहे? मी गोंदिया शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेबचे आहो, पण गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी संचालक आहो आणि ढाकणी सेवा सहकारीचा मी अध्यक्ष आहे 25 वर्षापासून। काही 1 महिन्या पहिले गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये एक मीटिंग झाली होती की तुम्हाला जे रेग्युलर किसान आहे त्याला 6% तुम्हाला व्याज द्यायचे आहे म्हणून। त्या मीटिंगमध्ये सर्व तालुक्याचे सेवा सहकारीचे अध्यक्ष तिथं उभे होते, तिथे गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकचे जे टेटे साहेब आहे मॅनेजर साहेब तिथं मीटिंगमध्ये उपस्थित होते। त्या मीटिंगमध्ये मी आणि माझ्यासोबत सर्व जिल्ह्याचे जे सेवा सहकारीचे अध्यक्ष आहे ते आमच्यासोबत होते। त्या जे ठराव आला होता 6% आम्ही व्याज भरू शकत नाही, ती आम्ही त्या लोकांना बोललं। तुम्हाला हा आदेश कोणाने दिलं? त्या म्हणे की आम्हाला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग झाली होती त्यामध्ये आदेश आला होता। मी म्हणलं तुम्हाला काय लिखित आदेश कोणा मंत्रीच्या DDRच्या कोणत्या अधिकारीच्या आहे का? ते म्हणले आमच्याकडे कोणतं असा ऑर्डर नाही आहे। पण तुमच्याकडे ऑर्डर नाही आहे, तुम्ही 6% कसं व्याज घेणार आणि यांच्या पूर्वी तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्याज कसं नाही घेतलं? तो म्हणले आमची काय चुकी आहे ते DDR साहेब सांगणार। हे बोर्डनं जे आहे म्हणलं, टेटे साहेबांनी सांगितलं आणि जे अधिकारीनं कॉन्फरन्स सांगितलं त्याप्रमाणे करत आहे। पण आमच्या सगळ्याच्या किसानच्या प्रतिनिधींना जोर टाकून ते कर 6%च्या घेण्याचं होतं व्याज त्या परत केलं आणि जे लोकांनी किसान बंधूंना बळीराजांना जे व्याज दिलं होतं त्याला परत करण्याचा ऑर्डर ते बँकांनी काढलेला आहे। आणि आता एक मी स्वतः कर्ज घेण्यासाठी काल बँकेत गेलो होतो, त्या लोकांना एक नवीन कायदा काढला
हे आपत्कालीन 10% तुम्हाला व्याज सेस आहे द्यायला लागतं. झाली आहे. अजूनही त्या पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. भूमिपूजन झाले पण बांधकाम सुरू झाले नाही. त्याकरता शिवसेनेकडून काही प्रयत्न केले जाणार आहे का? मला माहीत आहे याचे पूर्वी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती. ते पत्रकार सभेत आम्ही बोललो होतो की पुलाचं काम लवकरात लवकर चालू करा. आमच्या पत्रकार परिषदच्या नंतरच ते काम चालू झालं. त्याचं काम चालू झालं म्हणजे फक्त त्याचं भूमिपूजन झालं. काय म्हणतं घरी सून आली नाही पण लग्नाची पार्टी देऊन दिली. असा पूर्ण आपल्या गोंदियाच्या लोकांना बेवकूफ बनवायची काम चालू आहे. ज्या लोकांनी मोठे मोठे बोर्ड बनवलं होतं तुम्हाला माहीत असतील, जे रोड बनले नाही ते रोड बनवून गेले त्याच्या नाव त्या बोर्डावर लिहिलं असतं. आता सांगा लोकांना, गोंदियाच्या लोकांना कसं बेवकूफ बनवायची कंपनी आपल्या गोंदिया शहरात आपल्या जिल्ह्याचे काही नेते, काही तालुका विधानसभाचे नेते चालू केलेले आहे. पण आमचा पक्ष बेवकूफ बनवणार नाही. आमचा पक्ष लोकांना न्याय देण्यासाठी बनलेला आहे. आमच्या विरोध आम्ही करणार. आचारसंहिता ज्या दिवशी संपणार त्याच्यानंतर तिथं बी ते आंदोलन आम्ही धडक आंदोलन आम्ही करणार, शिवसेना स्टाईलमध्ये करणार. याला तुम्हाला संधी देतो. मी आमचं शेअर्स घेतात. आता माझ्या स्वतःच्या 20,000च्या वर शेअर जमा झालेले आहे आणि 20,000च्या जे त्यांच्या बी किसान बंधूच्या शेअर झाला असतील त्याला कोणत्याही प्रकारचं शेअर लागत नाही. पण त्यांनी सांगितलं की आमच्या जे सेवा सहकारीचे बायलॉज आहे त्या बायलॉजमध्ये लिहिलं आहे की आपत्कालीन आपण शेअर घेऊ शकतो. मी म्हणलो की 2010 पासून आतापर्यंत कोणताही शेअर आपण कापला नाही. 2024मध्ये आपण का झोपले होते का दादा? त्याला सांगितलं आत्तापर्यंत 14 वर्षामध्ये आपण कापले नाही तर हा शेअर कशाला कापतात? आणि ते आमचे सर्व सोसायटी 3 लाख किसान आहे आमचे गोंदिया जिल्ह्यात. त्या एक किसानचा 10,000 काढलं तर सांगा तुम्ही 3 लाख किसानाचे किती पैसे झाले? आणि कायद्याच्या खिलाफ हा काम करून राहिला. याच्या विरोधात आम्ही सर्व सेवा सहकारी चाहे कोणत्याही पक्षाचे असो बळीराजाच्या सोबत अन्याय नाही करू देऊ आणि त्याच्यासोबत आम्ही रोडावर येऊ. त्यातून या बँकांना आणि DDA साहेबांना चेतावणी दिली आहे. आम्ही बळीराजाच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना उभी आहे त्या तुम्हाला म्हणतो आणि त्यासोबत आम्ही उभं राहणार. हे आमची पारिवारिक शिवसेना कुटुंब आहे. त्याचा ध्येय आहे की कोणासोबत आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही आणि कोणावर अत्याचार झाला तर त्याच्यासोबत आम्ही उभं राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे मात्र गोंदिया शहरात अद्याप देखील नाल्यांची सफाई झाली नाही आणि जे पावसाळ्यापूर्वी जे कामं असतात ते झाले नाहीत. काय सांगायला संदर्भात? आपण चांगला प्रस्ताव आमच्या समोर मांडलेला आहे. याच्या आम्ही पत्र नगर परिषदच्या CO साहेबाला दिलेलं आहे. आणि पावसाच्या वेळी जे नाळे साफ होत नाही, मी स्वतः व्हाईस प्रेसिडेंट होतो नगर परिषद गोंदियाचं, माझ्या लहान बांबू होतं. आम्ही ज्या पाऊस येण्याच्या 2 महिन्या पहिले आपण सर्व मोठे असो लहान नाळे असो त्याला सफाई करणं पाहिजे. आणि जे झाड आहे, मोठे मोठे झाड आहे त्यात MSCBचे बिजलीचे तारवर जे लटकत आहे त्याला कापाचं काम नगर परिषदेने करणं पाहिजे. हे नगर परिषद मला असं दिसत आहे की कुंभकर्णची नीममध्ये झोपलेली आहे. हा आता आचारसंहिता लागलेली आहे. अगर आचारसंहिता नाही लागली असती तर आम्ही नगर परिषदेच्या समोर आंदोलन करण्याची आमच्या अशी इच्छा होती की लोकांना कसं न्याय मिळायला पाहिजे. हा लोक आता घंटागाडीचे घर राहणारे लोक 360 रुपये घेत आहे, दुकानदाराला 460 रुपये घेत आहे. पण आता तुम्ही स्वतः पाहत असतो, तुम्ही गोंदिया राहणारे लोक आहो की गोंदिया नगर परिषदेची परिस्थिती काय आहे. भरपूर परिस्थिती खराब आहे. हा काम अगर त्या नगर परिषदेने केले नाही साफसफाईचे, झाड कापाचे, आम्ही नगर परिषदेचा कोणताही कायदा असो कोणताही कलम असो त्याच्या विरोधात जाऊन आंदोलन करण्याची आमची पूर्ण सोच बनलेली आहे. नगर परिषदेला चेतावणी आहे तुमच्या माध्यमाने हा काम लवकरात लवकर झाला पाहिजे.